या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर सध्या 4 मान्यवर आहेत। भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत, त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते मेहबूब शेख आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आहेत आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते भरत आमदापुरे सुद्धा आहेत। चौघांचेही स्वागत या चर्चेमध्ये। अमोल मिटकरींपासून या चर्चेला आपण सुरुवात केली पाहिजे। अमोलजी, ज्या प्रकारे गेल्या 24 तासामध्ये सगळ्या घडामोडी घडतायत, याविषयी नेमकी पक्ष म्हणून आपली भूमिका काय आहे हे आधी आपण मांडा। सुरुवातीला या बैठकीला लावलेली उपस्थिती, त्यानंतर तो जो फोटो टाकला होता तो डिलीट का केला असा एक सवाल उपस्थित झाला, पुन्हा स्पष्टीकरण द्यावंसं का वाटलं आणि शरद पवार गटाकडून या सगळ्यावर होणारी टीका, काय आपली भूमिका असेल? पुण्यामध्ये आज बैलपोळा आहे, त्यानिमित्तानं सर्वांना बैलपोळ्याच्या पहिल्यांदा शुभेच्छा। आणि आता कालपासून राष्ट्रसेविका समितीच्या एका कार्यक्रमामध्ये म्हणजे खासदार कंगना राणावत यांच्याकडे राज्यसभेच्या खासदार आदरणीय सुनेत्रावहिनी पवार साहेब त्या ठिकाणी गेले असता तिथं त्यानंतर जे काही एका गँगनी, राजकारणातली सक्रिय झालेली एका गँगनी ज्या पद्धतीने ट्रोलिंग करणं सुरू केलं, मुळामध्ये सुनेत्रावहिनींचा स्वभाव सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे। लोकसभेच्या वेळी अनेक लोकांनी एका गटाच्या अत्यंत चुकीच्या पद्धतीनं खालच्या पातळीवर टीका केल्यानंतर सुद्धा त्यांनी कधी संयम सोडला नव्हता। आणि आता त्यांनी तिथे भेट दिल्यानंतर तिथे जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम सुरू असेल तर त्यांनी तिथं काय भाषण केलं, तिथं ते काय बोलल्या याच्याबद्दल कुठलीही माहिती नसताना फक्त रडीचा डाव मांडण्याचं काम हे काही लोकांनी सुरू केलेलं आहे। आता ही लोक पुरोगामी तो शिकवायला लागलेत, ज्यांनी आता कुंभमेळ्यामध्ये सोहळं घालून लोकांना घरोघरी तीर्थ वाटलं। हे लोक आता पुरोगामी तो शिकवतात। म्हणजे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचं मी स्टेटमेंट तुमच्या चॅनलवर ऐकलं, त्यांनी सांगितलं की अजित दादा आता फुल अमोल मिटकरीजी, तुम्ही थेट नाव घेऊन बोलू शकता या कार्यक्रमात। त्यांनी सोहळं घालून त्यांच्या घराचा गृहप्रवेश केला, पण नाव घेऊनच बोलतोय ना। डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि त्यांचा पक्ष ज्या पद्धतीनं यावर ट्रोलिंग करतोय, ज्या पद्धतीनं तुतारी गट आदरणीय सुनेत्रावहिनींच्या बाबतीत मिसमॅसेज देतोय, चुकीच्या पद्धतीनं अपप्रचार करतोय, त्यांना आमचा एकच प्रश्न आहे की आदरणीय पवार साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना रामभाऊ महाळगी प्रबोधिनी जिल्हा ठाणे येथे सरकारी पातळीवर जमिनीचे वितरण साहेब मुख्यमंत्री असतानाच झाले होते। आणि अनेकदा पक्ष एकत्र असताना अनेक त्यांची शिबिरं पण त्या ठिकाणी 1-2 शिबिरं झाली होती। त्याच्यामुळं एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावणं म्हणजे त्याच विचारसरणीला तुम्ही आता तिलांजली दिलेली आहे, तुम्ही आता फुले शाहू आंबेडकरवादी नाही आहे असं ते आकांड तांडव करतायत। आणि जो डंका पिटतायत ते फक्त आसूयेपोटी एक मळमळ त्यांच्या मनामध्ये आहे, दुसरं काही नाही। आणि आता कुठला कामधंदा उरलेला नाही आणि त्यामुळं काहीतरी डिस्टर्ब करायचं। आणि एक रोहित पवार नावाचे नेते जे त्या सुनेत्रावहिनींच्या अगदी कुशीत वाढलेत, त्यांच्या मुशीत वाढलेत, ज्यांना अजितदादांनी जिल्हा परिषदेच्या वेळी तिकीट दिलं पहिल्यांदा पुण्याला आणि त्यांना राजकारणामध्ये आणलं, ते आता पुरोगामित्व सांगायला लागेल। यांनी पुरोगामी आणि प्रतिगामी याची एकदा व्याख्या क्लिअर करायची ना। काय याचं एखादा व्यक्ती एका कार्यक्रमाला एखाद्या गेला म्हणजे तोच त्या विचाराचा झाला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचारधारा त्यांच्या पद्धतीने तो संघ पुढे नेत असतो। एखाद्या अनेक कार्यक्रमाला पवार साहेब पण गेलेले आहेत, याचा अर्थ पवार साहेब विचाराशी प्रतारणा करून गेले असं होत नाही। ठीक आहे, कार्यक्रमाला हजर राहणं आणि वैचारिक बदल, वैचारिक प्रतारणा या